नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे. परंतु कांदा किती निर्यात होणार, कोणत्या देशांना निर्यात होणार आणि बाजारभाव किती वाढणार आहेत, तर कधीपासून कांदा निर्यातीला सुरुवात होणार आहे, हे सर्व काही या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्णपणे उठवलेली नसून मर्यादित प्रमाणात म्हणजेच 54,760 टन कांदा निर्यातीला 4 देशांना परवानगी दिलेली आहे. ही निर्यात 31 मार्च 2024 पर्यंत 4 देशांना होणार आहे. यामध्ये बांगलादेशाला सर्वाधिक प्रमाणात म्हणजेच 50,000 टन कांदा निर्यात करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत कांद्याची मागणी करणाऱ्या देशांना सरकार ते सरकार पातळीवर कांदा निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सरकारने कांदा निर्यातीचा कोटा केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितले की बांगलादेशला 50,000 टन कांदा, मॉरिशसला 1,200 टन कांदा, बहरीनला 3,000 टन आणि भूटानला 560 टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ही निर्यात लगेच सुरू होऊ शकते आणि 31 मार्चपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातीवरील कांदा निर्यातीला परवानगी दिल्याने बाजारावर काय परिणाम होईल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. कांदा व्यापारी आणि अभ्यासकांच्या मते निर्यातीचा कोटा कमी असल्यामुळे बाजारावर मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाही. कांदा भावात काहीशी सुधारणा होऊ शकते. कांदा दर 2,500 ते 3,000 पोहोचण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, कांदा दराबाबत आणखी काही माहिती मिळाल्यास तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.